स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। विषय विज्ञान, प्रकरण 12वे, जंगले आपले जीवनदुरी। प्रवृत्ती 1। ज्या वस्तू जंगलातून मिळालेल्या सामग्रीमधून बनलेली असेल त्यांची यादी बनविणे। साधन सामग्री, घरातील वस्तू। पद्धती, तुमच्या घरातील वेगवेगळ्या वस्तूंचे अवलोकन करा, त्यामधून जी वस्तू जंगलातून मिळालेल्या सामग्रीमधून बनलेली असेल त्याची यादी बनवा। त्या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत ते समजा। अवलोकन, वस्तू, जंगलातील कोणती सामग्री? खुर्ची, टेबल, प्लायवूड, लाकडापासून बनतात तर लाकूड। कागद, पुठ्ठा, लाकडाचा मावा, आपण त्याला लगदा असे सुद्धा म्हणतो। कपाट, दरवाजे, खिडकी, साग, साल झाडांच्या लाकडापासून बनतात। दवा, जडीबुटी, त्याला आपण औषधी वनस्पती पण म्हणतो। रबर, रबराच्या वृक्षापासून बनतं। अजून काही इतर वस्तू असतील ते सुद्धा तुम्ही येथे लिहू शकता। निर्णय, आपल्या घरात खूप वस्तू जंगलामधून मिळालेल्या सामग्रीमधून बनलेल्या आहेत। प्रवृत्ती 2। जंगलामधून मिळालेल्या वनस्पती ओळखणे। पद्धती, तुमच्या जवळपास असलेले जंगल किंवा बगीच्याला भेट द्या। वृक्षांचे अवलोकन करा आणि त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा। तुम्ही घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेऊ शकता अथवा वृक्षांविषयी माहिती दिलेल्या पुस्तकांची मदत पण घेऊ शकता। तुम्ही निरीक्षण केलेल्या वृक्षांची लक्षणे जसे की उंची, आकार, मुकुट, फुले आणि फळे यांची यादी तयार करा। काही वनस्पतींच्या मुकुटांचा आकार पण काढा। येथे काही वनस्पती आहेत, त्यांचे मुकुटांचे आकार आहेत, तुम्ही पाहू शकता। प्रवृत्ती 3। सडणारा पदार्थ आणि त्याच्यामुळे खड्ड्याची आतील बाजू उबदार म्हणजेच गरम आणि ओलसर असते। पद्धती, एक खड्डा खोदा, त्यामध्ये भाजीपालाचा कचरा आणि पाणी टाका, त्यावर मातीचा थर पसरवा, थोडे पाणी टाका। 3 दिवसानंतर मातीचे वरचे स्तर बाजूला करा। खड्ड्याच्या आतील भागात गरमीचा अनुभव होतो का? अवलोकन, सडणारा पदार्थ आणि त्या जागेत उबदार म्हणजेच गरम आणि ओलसर पणा पाहायस मिळतो। निर्णय, सडणाऱ्या पदार्थामुळे खड्ड्यात आतील बाजू उबदार म्हणजेच गरम आणि ओलसर असते। लक्षात ठेवा, आपण आपल्या आसपासच्या जंगलापासून अनेक उत्पादके मिळवत असतो। जंगले विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव असलेले तंत्र आहे। जंगलात सर्वात वरचे वनस्पतिक स्तर वृक्षांद्वारे, त्याचा खालील स्तर टूप आणि सर्वात खालचे स्तर रोपांद्वारे बनविण्यात येते। वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतिक स्तर प्राणी, पक्षी आणि जीवजंतू आहार आणि निवारा देतात। जंगलाचे वेगवेगळे घटक एकमेकांवर आधारित आहेत। जंगले वाढतात आणि बदलत असतात आणि त्यांचे पुन्हा जीवन होत असते। जंगलांमध्ये जमीन, पाणी, हवा आणि सजीव यांच्यात आंतरिक क्रिया आढळून येतात। जंगलामुळे जमिनीची झीज होत नाही। जमीन, जंगलाची वृद्धी आणि पुनर्जीवनाला मदतरूप होतात। जंगल हे त्यावर निर्भर असलेल्या समुदायांची जीवनदुरी आहे। जंगलाचा आबोहवा, जलचक्र आणि हवेचा गुणोत्तर परिणाम होतो। स्वाध्याय प्रश्न पहिला, प्राणी जंगलाच्या वृद्धी आणि पुनर्जीवनासाठी कशा प्रकारे मदत करतात? उत्तर, जंगलात राहणारे प्राणी जंगलातील वनस्पतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने आधारित असतात। ते पोषण मिळवतात आणि उत्सर्गद्रव्ये बाहेर काढतात।
जे वनस्पतीला पोषक द्रव्ये पुरवतात. ह्या पोषक द्रव्याद्वारा वनस्पतीची वृद्धी होते. शिवाय प्राणी वनस्पतीचा परागनयन आणि बीज विकिरणात मदत करतात. त्यामुळे नवीन वनस्पती उगत राहते, वृद्धी पावते आणि पुनर्सर्जन पावतात. अशा प्रकारे जंगलात राहणारे प्राणी जंगलाच्या वृद्धी आणि पुनर्जीवनासाठी मदत करतात. प्रश्न दुसरा, जंगल पुराला कशा प्रकारे अडविते ते समजावा. उत्तर, जंगलात मोठमोठी झाडे जवळजवळ असतात. झाडांची मूळ जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे जमिनीची झीज खूप कमी प्रमाणात होते. झाडे हवा आणि पाण्याचा मार सहन करतात. अजून जंगले पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक शोषक आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत उतरते. जंगलात जमिनीवर पडलेले पाने आणि मृत अवशेष पाण्याचा प्रवाह अडवितात. परिणामी पाण्याच्या प्रवाहाचे नियंत्रण होते. अशा प्रकारे पावसाचे सर्व पाणी वाहून जात नाही आणि पूर येईल अशी परिस्थिती उभी होत नाही. अशा प्रकारे जंगले पुराला अडविण्याचे कार्य करतात. प्रश्न तिसरा, विघटक काय आहे? कोणतेही दोन नावे द्या. त्यांचा जंगलात काय सहभाग आहे? उत्तर, जमिनीत राहणारे कित्येक सूक्ष्मजीव जटिल कार्बनिक द्रव्यांचे सरळ स्वरूपात विघटन करतात. असे विघटन करणाऱ्या सजीवांना विघटक म्हणतात. कित्येक बुरशी आणि बॅक्टेरिया विघटक म्हणून भूमिका बजावतात. पृथ्वीवरील मृत प्राणी तसेच वनस्पतीचे गळलेली पाने आणि अवशेष सडतात आणि कोमेजले जातात. तेव्हा विघटक त्यातील असलेले जटिल कार्बनिक द्रव्यांचे सरळ कार्बनिक स्वरूपात विघटन करतात. हे पदार्थ जमिनीत मिसळून सेंद्रिय पदार्थात रूपांतर होतात. सेंद्रिय पदार्थ वनस्पतीला पोषक म्हणून उपयोगी असल्याने वनस्पतीच्या मुळाद्वारे शोषण होते. अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचा जंगलात खूपच महत्त्वाचा सहभाग असतो. प्रश्न चौथा, जंगलाच्या वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या संतुलनात सहभाग स्पष्ट करा. उत्तर, जंगलात वृक्ष मोठ्या प्रमाणात असतात. वृक्ष दिवसा प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून अन्न बनविते आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त करते. प्राणी श्वसनात ऑक्सिजन वायू घेऊन कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतात. अशा प्रकारे जंगलात वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि प्राण्यांची श्वसन क्रिया द्वारा वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण टिकून राहते. म्हणून जंगलाच्या वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे संतुलन राहते. प्रश्न पाचवा, जंगलात काही बिनउपयोगी नाही स्पष्ट करा. उत्तर, जंगलात प्राणी मृत्यू पावले तर गिधाड, कावळा, कोल्हा वगैरे मुद्द्याचा भाग वेगळा करून खाऊन टाकतात. उरलेला भाग शेवटी सूक्ष्मजीव आणि जीवजंतू साफ करून टाकतात. जंगलात वनस्पतीची गळलेली पाने आणि अन्य भागाचे पण सेंद्रिय पदार्थात रूपांतर होऊन पोषक तत्वाच्या स्वरूपात वनस्पतीला उपयोगात येतात. अशा प्रकारे जंगलात कोणतीही वस्तू बिनउपयोगी राहत नाही, परंतु कोणत्याही प्रकारे उपयोगी बनते. त्यामुळे म्हणू शकतो की जंगलात काहीही बिनउपयोगी नाही. प्रश्न 6, जंगलातून मिळणाऱ्या कोणत्याही 5 उत्पादनांची नावे द्या. उत्तर, जंगलातून मिळणाऱ्या कोणत्याही 5 उत्पादनांची नावे. 1 लाकूड, 2 डिंक, 3 जडीबुट्टी, 4 काथा, 5 रबर. प्रश्न 7, रिकाम्या जागा भरा. 1 जीवजंतू, फुलपाखरू, मधमाशी आणि पक्षी सपुष्प वनस्पतीला परागनयनात मदत करतात. 2 जंगल हवा आणि पाणी हे शुद्धीकरण करत आहे. 3 रोपट्यांनी जंगलाचे सर्वात खालचा स्तर तयार होते. 4 कुंजलेली पाने आणि प्राण्यांच्या मळामुळे जंगलात भरपूर सेंद्रिय द्रव्ये मिळतात. प्रश्न 8,
आपण आपल्यापासून दूर असणाऱ्या जंगलाची परिस्थिती आणि समस्यांची काळजी का करायला हवी? उत्तर: जंगले पाऊस आणतात, हवेला थंड ठेवतात, आवाजाचे प्रदूषण कमी करतात, जमिनीची झीज कमी करतात, तसेच पुराला अडवितात. जंगले आपणास औषधीय वस्तू, लाकूड तसेच खूपच उपयोगी उत्पन्न देतात. जंगले पृथ्वीचे सौंदर्य आहे. जंगलाचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळे जंगलाची आपल्याला काळजी असायला पाहिजे. आज जंगले कापले जात आहे. तेथे उद्योग आणि वस्ती स्थापले जात आहेत. त्यामुळे जंगलात राहणारे प्राणी आणि लोकांचे नैसर्गिक वसतिस्थान दूर होत आहेत. आपल्या विकासासाठी जंगलाचा नाश होत आहे. जंगलासाठी अशी परिस्थिती आणि समस्या उभी झाली आहे, ती खरोखर मनुष्यासाठी विचारण्या योग्य बाबत आहे. आपण पर्यावरणाला वाचविण्यासाठी जंगलाला टिकवणे आवश्यक आहे. प्रश्न 9. जंगलामध्ये विविध प्राणी आणि वनस्पती आवश्यक आहेत, ते स्पष्ट करा. उत्तर: वनस्पतीच्या विविध जाती विकसित झाल्याने जंगलात तृणाहारींना आहार आणि राहण्याची मोठी संधी प्राप्त होते. त्यामुळे तृणाहारींची संख्या वाढते. तृणाहारींची संख्या वाढल्यामुळे मांसाहारींना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत असते. परिणामी मांसाहारी प्राण्यांची संख्या वाढते. ह्यामुळे जंगल वनस्पती, तृणाहारी आणि मांसाहारी प्राण्यांनी भरलेले वाटते. अशा प्रकारे वनस्पती आणि प्राण्यांची विविधता जंगलात वृद्धी आणि पुन्हा विकासासाठी आवश्यक आहे. प्रश्न 10. आकृती 12.15 मध्ये चित्रकार नामनिर्देश आणि किरण दाखविण्याचे विसरून गेले. खाली दिलेल्या शब्दाद्वारे नामनिर्देश करा आणि प्रक्रियेची दिशा वर्णवा. आभाळ, पाऊस, वातावरण, कार्बन डायऑक्साईड, वनस्पती, प्राणी, जमीन, मूळ, जलसपाटे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही येथे चित्र पाहू शकतात. बाणांद्वारे त्यांची नावंसुद्धा दिली आहेत. आणि हे चित्र खूप सोपे होतं. आपण सगळेजण व्यवस्थित चित्र काढायचे आणि एरोद्वारा नामनिर्देशन करायचं आहे. किरणद्वारा आपण पण म्हणू शकतो त्याला. प्रश्न 11. खालीलपैकी काय जंगलातून उत्पन्न होत नाही? आता जंगलातून उत्पन्न होत नाही ते म्हणजे केरोसिन. कारण की केरोसिन आपल्याला खनिज तेलामधून मिळत असते. प्रश्न 12. खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? दुसरे विधान: जंगलात वनस्पती आणि प्राणी एकमेकांवर आधारित नाही, हे विधान खरे नाही. प्रश्न 13. सूक्ष्मजीव मृत वनस्पतींवर प्रक्रिया करतात, ते म्हणजे टिंबटिंब. उत्तरील 2. बुरशी, मशरूम. पुन्हा भेटू. नमस्ते.